मित्रांनो, BA सेकंड इयरच्या आणि सेमिस्टर थर्डच्या सर्व विद्यार्थी मित्रांचं या तासामध्ये आपलं मनपूर्वक मी स्वागत करतो. आपण यापूर्वी युनिट नंबर 2 स्टार्ट केलेला आहे आणि यामध्ये आपण ब्रिटिश पार्लमेंटचं अध्ययन करत होतो. ब्रिटिश पार्लमेंटचा आपण अभ्यास करत आहोत आणि अगोदरच्या तासामध्ये आपण ब्रिटिश पार्लमेंट कशी बनली, तिचा इतिहास काय ते आपण समजून घेतलेला आहे. ब्रिटनचा राजा, हाऊस ऑफ लॉर्ड्स आणि हाऊस ऑफ कॉमन्स या तीन घटकां मिळून ब्रिटनची संसद बनते. पण त्याचबरोबर ब्रिटनची संसद ही जगातील संसदेची जननी आहे, विधिमंडळाची जननी आहे असं आपण बघितलं. आणि या ब्रिटनच्या संसदेला दोन सभागृह आहेत, म्हणजे ब्रिटनची संसद द्विगृही आहे हे आपण सुद्धा पाहिलेलं आहे. आणि त्याच आधारावर आपण ब्रिटनमधील अतिप्राचीन ऐतिहासिक अशा प्रकारचं जगातलं पहिलं विधिमंडळाचं सभागृह जे होतं अर्थात हाऊस ऑफ लॉर्ड्स या सभागृहाची रचना आपण पाहिली. त्याचबरोबर काळाच्या ओघात हाऊस ऑफ कॉमन्स हे जनतेचं प्रतिनिधित्व करणारं सभागृह कसं निर्माण झालं ते सुद्धा आपण बघितलं. आणि या दोन्ही सभागृहांची रचना आपण अभ्यासली आणि तो अभ्यास करत असताना आपण कम्पॅरेटिव्हली ती अभ्यासली आणि आपल्या असं लक्षात आलेलं होतं की हाऊस ऑफ लॉर्ड्स हे वंश परंपरेच्या तत्वावर आधारित अशा प्रकारचं ब्रिटनच्या संसदेचं वरिष्ठ सभागृह आहे. तर कॉमन सभागृह हे जनतेद्वारे निर्वाचित म्हणजेच पर्यायी जनतेचं प्रतिनिधित्व करणारं सभागृह आहे. काळाच्या ओघामध्ये कॉमन सभागृहाच्या सत्ता जनतेच्या इच्छेचं प्रतिनिधित्व करणारा असल्या कारणाने अधिक वाढल्या. त्याचं महत्त्व ब्रिटनच्या राजकारणामध्ये जास्त आहे. त्या तुलनेत वरिष्ठ सभागृह असून सुद्धा लॉर्ड सभागृहाचं महत्त्व तेवढंच ब्रिटनच्या राजकीय व्यवस्थेमध्ये नाही. कारण ब्रिटनचं हाऊस ऑफ लॉर्ड्स सभागृह वंश परंपरेच्या तत्वावर आधारित आहे. त्या सभागृहातील जे प्रतिनिधी आहेत ते जनतेद्वारे निर्वाचित नसतात, तर ते वंश परंपरेने मॅक्झिमम सदस्य सभागृहाचे सदस्य झालेले असतात असं आपण बघितलं. आता या तासामध्ये आपण या दोन्ही सभागृहांचे अधिकार आणि कार्य आणि एकूणच ब्रिटनच्या राजकीय व्यवस्थेमध्ये या सभागृहांचं स्थान काय आहे, महत्त्व काय आहे ते आपल्याला समजून घ्यायचं आहे, ते आपल्याला अभ्यासायचं आहे. इथे आपण पहिल्यांदा ब्रिटनमधील अत्यंत ऐतिहासिक आणि प्राचीन असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्स या सभागृहाचे अधिकार पहिल्यांदा समजून घेणार आहोत. जसं आपण बघितलं की ब्रिटिश संसदेचं लॉर्ड सभागृह हे ब्रिटिश संसदेचं वरिष्ठ परंतु द्वितीय अशा प्रकारचं सभागृह आहे. जशी आपली राज्यसभा आहे तसंच ब्रिटनच्या संसदेचं हाऊस ऑफ लॉर्ड्स हे सभागृह आहे. नावांमध्ये फरक आहे आणि रचनेमध्ये फरक आहे, पण संसदेचं द्वितीय सभागृह म्हणून, वरिष्ठ सभागृह म्हणून हाऊस ऑफ लॉर्ड्स या सभागृहाला अत्यंत महत्त्व त्या ठिकाणी ऐतिहासिक स्वरूपामध्ये, परंपरेच्या स्वरूपामध्ये, तिथल्या रूढी आणि संकेताच्या स्वरूपामध्ये त्या ठिकाणी प्रस्थापित झालेला आहे. या सभागृहाला नेमके कोणते अधिकार आहेत ते आपल्याला समजून घ्यायचं आहे. पहिला अधिकार आपण पाहूया, शासन विषयक अधिकार अर्थात ऍडमिनिस्ट्रेटिव्ह पॉवर्स. जर एका बाजूने आपण बघितलं तर शासनाचे 3 अंग असतात. एक असतो कार्यकारी विभाग म्हणजे सरकार, दुसरा असतो विधी विभाग म्हणजे संसद आणि तिसरा असतो न्याय विभाग म्हणजे न्यायपालिका. न्यायपालिका न्यायदानाचं काम करते, विधिमंडळ म्हणजे संसद फक्त कायदेनिर्मितीचं काम करते, अपेक्षित ते आहे, आणि कार्यकारी मंडळ म्हणजे सरकार हे शासन कारभार करते, निर्णय घेते, निर्णयाची अंमलबजावणी करते, जसं पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ असेल त्यांची प्रशासकीय अधिकारी असते. असे शासनाचे 3 विभाग आहेत. मग संसद किंवा विधिमंडळाची निर्मिती कायदे पास करण्यासाठी झालेली आहे का कायदे निर्माण करण्यासाठी झालेले आहे? मग त्यांना शासनविषयक अधिकाराची गरज काय? शासन कारभार सरकार करतं, मग तो अधिकार लॉर्ड सभागृहाला कसा? तर याचं उत्तर असं आहे मित्रांनो की ब्रिटनमध्ये संसदीय शासन पद्धती आहे. संसदीय शासन पद्धती म्हणजे अशी शासन पद्धती की ज्या शासन पद्धतीमध्ये कार्यकारी मंडळ हे विधिमंडळाप्रती उत्तरदायी असतं, म्हणजे मंत्रिमंडळ हे संसदेप्रती उत्तरदायी असतं. म्हणून कायदे निर्मितीचा अधिकार जरी विधिमंडळाला असला आणि शासन कारभार करण्याचा अधिकार जरी हा शासनाला म्हणजेच मंत्रिमंडळाला असला तरी सुद्धा ते मंत्रिमंडळ, जनते निर्वाचित केलेलं मंत्रिमंडळ योग्य पद्धतीने शासन कारभार करते किंवा नाही हे पाहण्याची जबाबदारी जनतेने, ब्रिटनच्या घटनेने
ही विधिमंडळावर सोपवलेली आहे, कारण मंत्रिमंडळ संसदेप्रती उत्तरदायी आहे आणि मंत्रिमंडळ संसदेप्रती उत्तरदायी असल्या कारणाने लॉर्ड सभागृह कॉमन सभागृहाप्रमाणे संसदेचं एक सभागृह आहे. केवळ एक सभागृह नाही तर ते वरिष्ठ सभागृह आहे. जगातील सर्वात प्राचीन सर्वात अगोदर निर्माण झालेलं असे विधिमंडळ सभागृह आहे आणि त्यामुळे शासन कारभाराच्या दृष्टिकोनातून मंत्रिमंडळावर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार या सभागृहाला ब्रिटिश घटनेने तिथल्या संकेत आणि परंपरांनी उपलब्ध करून दिलेला आहे. मग अशा स्थितीत कशा पद्धतीने आपले शासनविषयक अधिकार ही सभागृह वापरतं याचा जर विचार केला तर आपल्याला ठिकाणी सांगता येईल की ब्रिटनमध्ये संसदीय शासन पद्धती आहे. मंत्रिमंडळ म्हणजे शासन संसदेप्रती उत्तरदायी आहे आणि पर्यायाने जेव्हा सभागृहाचं अधिवेशन सुरू होतं तेव्हा सभागृहाच्या सदस्यांसोबतच मंत्रिमंडळाचे मंत्री सुद्धा उपस्थित असतात. या मंत्र्यांनी शासन कारभार करताना काही चुका केल्या आहेत का त्याकडे लक्ष देण्याचा काळजीपूर्वक पाहण्याचा अधिकार लॉर्ड सभागृहाच्या सदस्यांना प्राप्त झालेला आहे. जर या सभागृहाच्या सदस्यांना असं वाटलं की एखाद्या विभागाच्या मंत्र्यांनी योग्य पद्धतीने निर्णय घेतला नाही, त्याची अंमलबजावणी बरोबर झाली नाही किंवा जनतेवर अन्याय किंवा अत्याचार होतोय, जनतेच्या समस्यांकडे दुर्लक्ष होत आहे, त्याची उपेक्षा होते आहे, असं जर लॉर्ड सभागृहाच्या सदस्यांना वाटलं तर लॉर्ड सभागृहातील कोणताही सदस्य ब्रिटिश मंत्रिमंडळातील पंतप्रधानासह कोणत्याही मंत्रिमंडळातील कोणत्याही मंत्र्याला शासन कारभाराच्या बाबतीत प्रश्न विचारू शकतो आणि त्या प्रश्नाचं उत्तर प्राप्त करणं हा लॉर्ड सभागृहाच्या सदस्यांचा अधिकार आहे. त्यांना त्याचं उत्तर द्यावंच लागतं. ते उपप्रश्न विचारू शकतात, शासन कारभारावर टीकाही करू शकतात. वेळ प्रसंगी एखाद्या महत्त्वाच्या विषयावर सभागृहात अधिक चर्चा व्हावी या दृष्टीकोनातून सभागृहामध्ये लक्षवेधी सूचनाही मांडू शकतात, स्थगन प्रस्तावही मांडू शकतात आणि या माध्यमातून मंत्रिमंडळाचे दोष हे जनतेसमोर मांडण्याचं काम हे लॉर्ड सभागृहाचे सदस्य करत असतात. केवळ या सभागृहाला शासनविषयक अधिकारानुसार मंत्रिमंडळावर अविश्वास ठराव पास करण्याचा अधिकार नाही, तो केवळ कॉमन सभागृहाला आहे, कारण कॉमन सभागृह जनतेचं प्रतिनिधित्व करणारा सभागृह आहे. परंतु अविश्वास ठराव मांडणे आणि पास करणे एवढा एक अधिकार जर कॉमन सभागृहाला सोडला तर बाकी सर्व अधिकार अर्थात शासनावर टीका करणे, मंत्र्यांना शासन कारभाराविषयक प्रश्न विचारणे, ते प्रश्नाची उत्तरं प्राप्त करणे, सभागृहात वेळप्रसंगी स्थगन प्रस्ताव मांडणे, लक्षवेधी सूचना मांडणे, निंदनजनक ठराव मांडणे, एखाद्या विभागाचा अहवाल सभागृहात सादर करण्यासाठी भाग पाडणे किंवा तशी मागणी करणे असे विविध अधिकार शासनविषयक अधिकाराच्या बाबतीत लॉर्ड सभागृहाच्या सदस्यांना प्राप्त झालेले आहेत. परिणाम असा की मंत्रिमंडळावर लॉर्ड सभागृहाच्या सदस्यांचं नियंत्रण आहे. मंत्रिमंडळाचे मंत्री लॉर्ड सभागृहाच्या सदस्यांना घाबरतात कारण ते अधिक अभ्यासू असतात आणि त्यांच्या टीकेमुळे त्यांच्या विचारलेल्या प्रश्नामुळे मंत्रिमंडळ जनतेमध्ये बदनाम होऊ शकतं आणि म्हणूनच लॉर्ड सभागृहाच्या धाकामुळे त्यांच्या भीतीपोटी मंत्रिमंडळ अधिक कार्यक्षम अधिक चांगल्या पद्धतीने शासन कारभार करण्याचा प्रयत्न करत असते. नंबर 2 विधिविषयक अधिकार हा दुसरा अधिकार म्हणजे मुळातच कायदे निर्मिती हा संसदेचा अधिकार आहे, विधिमंडळाचा अधिकार आहे, म्हणजेच तो लॉर्ड सभागृहाचा अधिकार आहे. म्हणून विधिविषयक बाबतीमध्ये सुद्धा कॉमन सभागृहाप्रमाणे लॉर्ड सभागृहात सुद्धा अत्यंत व्यापक अशा प्रकारचे अधिकार प्राप्त झालेले आहेत. विशेषतः या सभागृहाची एकूण रचना जर आपण लक्षात घेतली तर या सभागृहात विविध क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्ती असतात. माजी पंतप्रधान असतात, माजी परराष्ट्रमंत्री असतात, माजी अर्थमंत्री असतात, अर्थतज्ञ असतात, विद्वान वकील असतात. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना राजाद्वारे लॉर्डची पदवी बहाल होते आणि त्या व्यक्ती या सभागृहाच्या सदस्य होतात. पर्यायाने या सभागृहातील व्यक्ती तज्ज्ञ व्यक्ती असतात, कायदेविषयक क्षेत्रामध्ये सुद्धा ते तज्ज्ञ असतात. म्हणून या सभागृहात जे कायदे प्रोसिड होतात ते सुद्धा तितकेच महत्त्वाचे असतात. आणि मग कायदेविषयक बाबतीमध्ये या सभागृहाला नेमके कोणते अधिकार आहेत लॉर्ड सभागृहाला ते जर पाहिलं झालं तर आपल्याला लक्षात येईल की कोणत्याही सामान्य विधेयकाचा प्रारंभ हा ज्याप्रमाणे कॉमन सभागृहात होऊ शकतो त्याच पद्धतीने तो लॉर्ड सभागृहात सुद्धा होऊ शकतो. म्हणजे कोणत्याही सामान्य विधेयकाचा प्रारंभ करण्याचा अधिकार लॉर्ड सभागृहाला आहे. कॉमन सभागृहाने एखादे विधेयक जर पास केलं असेल तर ते विधेयक लॉर्ड सभागृहाच्या संमतीसाठी पाठवावंच लागते. त्यावर चर्चा करून त्यावर मतदान घेऊन त्याला संमती देण्याचा अधिकार सुद्धा लॉर्ड सभागृहाला प्राप्त झालेला आहे. दुसऱ्या शब्दामध्ये कॉमन सभागृह कोणते विधेयक लॉर्ड सभागृहाच्या संमतीशिवाय किंवा लॉर्ड सभागृहाकडे पाठवल्याशिवाय पास करू शकत नाही. कॉमन सभागृहात पास झालेले विधेयक लॉर्ड सभागृहात यावंच लागतं. म्हणजे कोणत्याही सामान्य विधेयकाचा प्रारंभ करता येतो पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट
कॉमन्सने पास केलेल्या विधेयकाला लॉर्ड सभागृहाची संमती असणं आवश्यक असतं. परंतु जर एखाद्या विधेयकामध्ये लॉर्ड सभागृहाने दुरुस्त्या सुचवल्या आणि ते परत कॉमन सभागृहाकडे पाठवलं तर कॉमन सभागृह त्यावर विचारविनिमय करू शकतं. पण जर कॉमन सभागृहाला योग्य वाटलं तर त्या दुरुस्त्या स्वीकारू शकतं. जर अयोग्य वाटल्या तर तेच विधेयक पुन्हा तिथे पास केलं जातं आणि यांच्याकडे पुन्हा संमतीसाठी पाठवलं जातं. यांनी संमती नाही दिली, यांनी ते फेटाळलं तरी सुद्धा या बाबतीमध्ये कॉमन सभागृहाला अधिक अधिकार प्राप्त झालेले आहेत. जर 6 महिन्याच्या अंतराच्या 2 अधिवेशनामध्ये तेच विधेयक त्या स्वरूपात पुन्हा कॉमन सभागृहाने पास केलं तर लॉर्ड सभागृहाच्या संमतीशिवाय ते विधेयक राज्याच्या संमतीसाठी पाठवलं जातं आणि राज्याची सही झाली की त्या विधेयकाची कायदा म्हणून अंमलबजावणी केली जाते. याचा साधा आणि सरळ अर्थ असा आहे की कॉमन्सने पास केलेल्या सामान्य विधेयकाला लॉर्ड सभागृह जास्तीत जास्त 1 वर्षाचा विलंब करू शकते. पण 2005च्या ब्रिटिश पार्लमेंट कायद्यानुसार की जे ब्रिटिश पार्लमेंटमध्ये सुधारणा झाल्या विशेषतः लॉर्ड सभागृहाच्या बाबतीमध्ये त्या कायद्यानुसार कॉमन सभागृहात बहुमत प्राप्त पक्षाने म्हणजेच मंत्रिमंडळाने जर त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये एखादा विषय ठेवला असेल आणि त्या जाहीरनाम्याची पूर्तता करण्यासाठी जर एखादा कायदा पास केला असेल तर त्याला लॉर्ड सभागृह विरोध करत नाही, त्याला संमती देतं. पण जर समजा तो जाहीरनाम्यातला विषय नसला आणि कॉमन सभागृहाने केवळ बहुमताच्या आधारावर तो पास करण्याचा प्रयत्न केला एखादं विधेयक तर त्या विधेयकावर सभागृहात चर्चा होते, लॉर्ड्समध्ये टीका होते. जरी 1 वर्षानंतर ते पास होत असलं तरी सुद्धा कॉमन सभागृह कसं चुकीचं विधेयक पास करते आहे हे जनतेसमोर सातत्याने मांडण्याचं काम हे लॉर्ड सभागृह करत असतं. सिंपल गोष्ट आहे. नुकतंच आपल्या देशामध्ये लोकसभेत आणि राज्यसभेत नरेंद्र मोदीच्या सरकारने बहुमताच्या जोरावर कृषीविषयक विधेयक पास केलं, कामगार विषयक विधेयक पास केलं आणि मेजॉरिटी नरेंद्र मोदीच्या सरकारकडे असल्या कारणाने विरोधी पक्षाला फारसं काही करता आलं नाही. पण विरोधी पक्षाने संसदेत आणि संसदेबाहेर इतका आवाज उठवला आहे की आता नरेंद्र मोदींनी पास केलेल्या विधेयकांविषयी सामान्य जनतेच्या, शेतकऱ्यांच्या, कामगारांच्या मनामध्ये एक प्रकारचा संशय निर्माण व्हायला लागलेला आहे आणि हे सरकार आपल्या हितसंबंधाच्या विरोधात आहे की काय अशा प्रकारची भावना जनतेची निर्माण होते. म्हणून लोकशाही शासन पद्धतीचा हा बेनिफिट आहे की एक विरोधी पक्ष अल्पमतात असला किंवा लॉर्ड सारख्या सभागृहाला त्या विधेयकाला रोखण्याचे अधिकार नसले तरी सभागृहात चर्चा करून त्या विधेयकातील दोष जनतेपर्यंत पोहोचण्याचं काम हे लॉर्ड सभागृह करत असते. जरी कॉमनच्या तुलनेत सामान्य जनतेबाबतीत त्याला कमी अधिकार असले तरी सुद्धा. आणि लॉर्ड सभागृहातील सदस्यांनी मांडलेली मतं, त्यांनी व्यक्त केलेली भीती ही ब्रिटनच्या प्रसारमाध्यमामध्ये अधिक ठळक प्रसिद्धीने पब्लिश केली जातात, प्रसारित केली जातात. त्यामुळे जनमत जागृत व्हायला मदत होते आणि सरकारविषयी एक प्रकारचा असंतोष निर्माण होतो. म्हणून पर्यायाने सरकारवर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार एका अर्थाने या सभागृहाला या ठिकाणी प्राप्त होतो. नंबर 3 तिसरा अधिकार आहे अर्थविषयक अधिकार, आर्थिक बाबतीतला अधिकार. म्हणजे सरकार निर्णय घेणार, धोरणं ठरवणार, निर्णय घेणार, निर्णयाची अंमलबजावणी करणार, पण त्यासाठी पैसा लागतो. पैसा लागतो सरकार आणि सरकारचं कॉमन सभागृहात बहुमत असतं. पण जरी कॉमन सभागृहात बहुमत असलं तरी कॉमन सभागृहातील बहुमताच्या आधारावर सरकार कोणतेही आर्थिक विधेयक पास करू शकत नाही. सरकारला ₹1 जरी खर्च करायचा असेल, $1 जरी खर्च करायचा असेल तरी तो संसदेच्या संमतीने करावा लागतो आणि संसदेत म्हणजे कॉमन सभागृहात आणि लॉर्ड सभागृहात ते विधेयक पास होणं गरजेचं असतं. म्हणून कोणतंही अर्थविधेयक किंवा धनविधेयक लॉर्ड सभागृहाला मांडण्याचा अधिकार नाही. धनविधेयक किंवा अर्थविधेयक फक्त जनतेचं प्रतिनिधित्व करणाऱ्या कॉमन सभागृहातच मांडल्या जाते. पण जरी ते मांडल्या जात असले पहिल्यांदा तरी तिथे पास झाल्यानंतर ते लॉर्ड सभागृहाच्या संमतीसाठी पाठवणं आवश्यक आहे. तो नियम आहे. म्हणजे लॉर्ड सभागृहाच्या संमतीशिवाय त्यांच्याकडे संमतीसाठी पाठवल्याशिवाय त्या अर्थविधेयकाचं रूपांतर कायद्यात होत नाही आणि त्याची अंमलबजावणी होऊ शकत नाही. म्हणून कॉमन्सनी पास केलेल्या अर्थविधेयकामध्ये दुरुस्त्या सुचविण्याचा अधिकार लॉर्ड सभागृहाला आहे. अर्थात त्या नाही पटल्या, नसतील स्वीकारायच्या कॉमन सभागृह स्वीकारणार नाही. पण त्या विधेयकावर, त्या विधेयकातील विविध तरतुदीवर आपली मतं मांडण्याचा, आपले विचार व्यक्त करण्याचा, जनतेला त्यातील दोष दाखवण्याचा अधिकार लॉर्ड सभागृहाच्या तज्ज्ञ सदस्यांना असतो. त्याचा परिणाम म्हणून जनतेमध्ये किंवा जनमत जागृत करण्याचं काम या बाबतीत सुद्धा ते करत असते. ज्याप्रमाणे सामान्य विधेयकाला लॉर्ड सभागृह जास्तीत जास्त 1 वर्षाचा विलंब करू शकते, त्याच पद्धतीने अर्थविधेयकाला लॉर्ड सभागृह जास्तीत जास्त 1 महिन्याचा विलंब करू शकते. आपल्याकडे राज्यसभा लोकसभेने पास केलेल्या अर्थविधेयकाला जास्तीत जास्त 14 दिवसाचा विलंब करू शकते.
एका महिन्यानंतर 14 दिवसानंतर राज्यसभेला मान्य नसले तरी ते विधेयक लोकसभेला सभापती राष्ट्रपतीकडे पाठवतो. त्याच पद्धतीने सुद्धा कॉमन्सने पास केलेलं अर्थ विधेयक लॉर्ड सभागृहाला मान्य नसलं तरी सुद्धा एका महिन्याच्या अवधीनंतर ते राज्याच्या संमतीसाठी पाठवलं जातं. आणि म्हणून अर्थविषयक बाबतीमध्ये सुद्धा या सभागृहाला महत्त्वाचे अधिकार आहेत आपण म्हणू शकतो. तसंच शेवटचा अधिकार आहे न्यायविषयक अधिकार. न्यायविषयक अधिकाराच्या बाबतीत तर प्राचीन काळापासून तर 2005 पर्यंत लॉर्ड सभागृह हे ब्रिटनचं सुप्रीम कोर्ट म्हणून कार्य करत होतं आणि त्यासाठी 9 कायदेपंडित या सभागृहात नियुक्त केले जात होते. जेव्हा न्यायविषयक कामकाज चालायचं त्यावेळी इतर सदस्य सभागृहात राहत नव्हते, केवळ 9 कायदेपंडित न्यायाधीशाचं काम करायचे आणि तिथे सुप्रीम कोर्ट म्हणून हे सभागृह काम करायचं. तो दर्जा या सभागृहाला प्राप्त झाला होता. आजही या सभागृहात अशा प्रकारचे 9 कायदेपंडित कार्यरत असतात. पण आता 2005 नंतर न्यायिक सुधारणा विधेयक पास केलं गेलं आणि हे अधिकार लॉर्ड सभागृहाचे काढले गेलेत आणि स्वतंत्र अशा प्रकारे सर्वोच्च न्यायालय आपल्यासारख्या ठिकाणी स्थापन केलं गेलं. एकूण या 4 प्रकारचे अधिकार जर आपण बघितले तर ब्रिटनच्या राजकीय व्यवस्थेमध्ये लॉर्ड सभागृहाचं नेमकं स्थान काय जर आपण विचार केला तर आपल्या लक्षात येईल. या सभागृहाची रचना आपण पाहिलेली आहे की या सभागृहाचं कामकाज सुरू फक्त केवळ 3 सदस्यांची उपस्थिती आवश्यक आहे. 800, 900, 1000 सदस्य असताना केवळ 3 सदस्य असले तरी सभागृहाचं कामकाज सुरू होतं. 30 सदस्यांच्या उपस्थितीत विधेयक पास होऊ शकतं, संमतीने विधेयक पास होऊ शकतं. कारण या सभागृहाचे सदस्य कामकाजाच्या बाबतीत अत्यंत उदासीन असतात अशी टीका या सभागृहावर केली जाते. दुसरी टीका या सभागृहावर केली जाते की या सभागृहाचे सदस्य वंश परंपरेने सभागृहात येतात, ते जनतेचे प्रतिनिधी नसतात, त्यामुळे जनतेविषयी त्यांच्या मनामध्ये फारशी कळकळ नसते आणि म्हणून लोकशाहीशी विसंगत अशा प्रकारे सभागृहाशी पण टीका याच्यावर केली जाते. तर तिसरी गोष्ट अशी की या सभागृहात केवळ श्रीमंत आणि श्रीमंतच लोक असतात, म्हणून या सभागृहाला श्रीमंत वर्गाचं प्रतिनिधित्व करणारा सभागृह म्हणून सुद्धा बोलल्या जातं. त्याला श्रीमंताचा बालेकिल्ला असं म्हटलं जातं आणि म्हणून या सभागृहावर टीका केली जाते. वंश परंपरेवर आधारित सभागृह असल्या कारणाने लोकशाही विरोधी सभागृह म्हणून एकतर याच्या रचनेत दुरुस्त्या कराव्यात किंवा याला नष्ट करून एखादं नवीन जनप्रतिनिधी सभागृह निर्माण करावं अशी मागणी ब्रिटनमध्ये होते. पण आपण बघितलं ब्रिटिश जनता ही रूढीप्रिय स्वभावाची आहे आणि पर्यायाने ऐतिहासिक संस्थांमध्ये बदल चालतील पण त्यामध्ये दुरुस्त्या चालतील पण ते नष्ट करू नयेत ही त्यांची भावना आहे. जसं आपल्याकडे नाममात्र शासन प्रमुख राष्ट्रपती आहे, ब्रिटनमध्ये नाममात्र शासन प्रमुख राजा आहे, तो वंश परंपरेने सत्तेवर येतो आणि मृत्यूबंद पदावर राहतो. लोकशाही असून सुद्धा वंश परंपरा आहे कारण ब्रिटिश जनतेला राजाविषयी प्रेम आहे आणि त्यांना आपले संकेत आणि परंपरा पाळण्याविषयी त्यांना अधिक त्यांचा कल तिकडे जास्त आहे. म्हणून जसं राजाविषयी त्यांना प्रेम आहे, जसं राजपद नष्ट करण्यास त्यांना वाटतं, तसंच लॉर्ड सभागृह सुद्धा नष्ट करण्यास त्यांना वाटतं आणि त्यामुळे एक ऐतिहासिक वैभवशाली अशा प्रकारचे सभागृह आजही ब्रिटनच्या राजकीय व्यवस्थेत सामान्य जनमानसामध्ये आपलं एक आधाराचं स्थान कायम टिकून आहे. नुकत्याच 2005 मध्ये या सभागृहाच्या रचनेमध्ये आणि अधिकारामध्ये काही चेंज झालेले आहेत, त्यामुळे ते अधिक कार्यक्षम व्हायला लागलेलं आहे आणि भविष्यात सुद्धा ते अधिक चांगल्या प्रकारे काम करेल. आणि या सभागृहात विविध क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्ती असतात, त्यामुळे त्या कमी असल्या तरी सुद्धा सभागृहातील चर्चेचा स्तर अत्यंत उच्च असतो आणि त्या व्यक्ती विविध क्षेत्रातील तज्ज्ञ असल्याकारणे त्यांच्या मताकडे लोकशाही शासन पद्धतीत कॉमन सभागृह विरोध करू शकत नाही. आणि मग जरी ते जनप्रतिनिधी सभागृह नसलं, जरी ते वंश परंपरेवर आधारित सभागृह असलं तरी सुद्धा जनतेचं प्रतिनिधित्व करणाऱ्या कॉमन सभागृहातील सदस्य जर केवळ बहुमताच्या जोरावर एखाद्या चुकीचे विधेयक पास करण्याचा प्रयत्न करेल तर त्याला रोखण्याचं काम, जनमत जागृत करण्याचं काम आणि कॉमन सभागृहातील मंत्रिमंडळाची हुकुमशाही दूर करण्याचं काम, त्या हुकुमशाहीला लगाम घालण्याचं काम लॉर्ड सभागृह करत असते. आणि म्हणून ब्रिटनच्या राजकीय व्यवस्थेत जरी ते वंश परंपरागत सभागृह असलं तरी सुद्धा लॉर्ड सभागृहाला महत्त्वाचं स्थान आहे हे आपल्या लक्षात येईल. थँक्यू.